जुन्नर तालुक्यातील गोळेगाव देवस्थान ट्रस्टचा वाद आता चर्चेचा विषय ठरतोय। देवस्थानच्या एका ट्रस्टीवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। एवढं वर्ष थांबता आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी लेण्याद्री गोळेगाव या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं, जुन्नरला निवेदन दिले। यावेळी काही आक्षेपार्ह भाषणं झाली असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आणि जवळपास 4 दिवस झाले या घटनेला। 4 दिवसानंतर इथल्या ग्रामस्थांनी सर्व पत्रकारांना जुन्नर तालुक्यातील बोलवलेलं आहे व त्यांच्या मनातली खदखद ही मांडलेली आहे। 4 दिवसची ते मनामध्ये जी साचून राहिलेली खदखद होती ती या ठिकाणी मांडली। तर आम्ही जेव्हा इथं काही लोकांना विचारलं तर काही लोक भीतीच्या छायेमध्ये आहेत असं दिसलं, तर काही लोकांनी म्हणजे विशेषतः तरुण ते सुद्धा समोर येत नाही। त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी काहीतरी आक्षेपार्ह मेसेज दाखवलेले आहेत। ते मेसेज काय आहेत आपण थेट जाणून घेऊ। नाव काय तुमचं? श्रावण मनोहर तामाणे, राहायला इथंच आहे? राहायला गोळेगावचे। काय आता याच्यावर काय सांगाल? चाललंय हे तुमच्या गावाच्या, तुम्ही जे आम्हाला विचारलं इथली तरुण, तुम्ही जे आम्हाला इथे विचारलं इथली तरुण पिढी यावर काही बोलत का बरं नाही, तर याचं एकमेव कारण आहे आम्ही जर कोणी काही बोलायचा प्रयत्न केला तर ते आम्हाला आहे ना ग्रुपवरही टार्गेट करतात। तर हे त्यांचे मेसेज आहेत, हे तुम्ही बघू शकता साहेब। काय नाव आहे ग्रुपचं? ग्रामस्थ मंडळी गोळेगाव। हा तुमच्या गावचा ग्रुप आहे? हा हर्षल साहेबांनीच तयार केलाय। आम्ही जे हर्षल जाधव उपसरपंच, ते ऍडमिन आहेत? ऍडमिन ते आहेत, सह ऍडमिन मी आहे। लिहिलंय काय? वाचा तेच ना। जे विरोध करणार त्याच्यावर अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल होणार। आम्ही जी कधी मेसेज केलाय? आमची मीटिंग आम्ही जेव्हा बोललो की आम्हाला मीटिंग तयार करायची, मीटिंग घ्यायची, त्याच्या दिवशी संध्याकाळी हा मेसेज आला। म्हणजे किती दिवस झाले? एक 4 ते 5 दिवस झाले। म्हणजे कशाला विरोध केला? अॅट्रॉसिटी करणार? आम्ही ग्रामसभेत बोललो तर युवा म्हणजे आमचे जे सहकारी मित्र आहेत, आम्ही जर बोलण्याचा प्रयत्न केला तर लगेच आम्हाला अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल होणार। म्हणजे ग्रामपंचायत किंवा चाललेल्या कारभारात बोलायचं नाही, नाहीतर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल होणार असे। म्हणजे तुम्ही काहीच बोलायचं नाही, तुम्हाला जे काय बोलायचं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलायचं असं त्यांचं म्हणणं आहे। ते कोणत्या कास्टचे आहेत अॅट्रॉसिटी करायला? त्यांनी नाही सांगितलं, हा मेसेज फक्त हर्षलने टाकलाय। दाखवता का जरा? हा दाखवतो ना, एक मिनिट इकडे शो करा। दाखवतो। ग्रामस्थ मंडळी गोळेगाव नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि अनेक मेसेज आहे। आता यांच्या आयफोन मध्ये आता ते दाखवतायत। हा काय लिहिले? हर्षल जाधव, इकडे करा। हर्षल जाधवनी उपसरपंच आहे आमच्या गावचे। काय लिहिले? गावात माझ्याबद्दल आणि पिंटू शेट बद्दल गैरसमज पसरवायचा नाही, कारण अजिबात आम्ही स्वार्थी नाही। ही लढाई गोरगरिबांची होतकर उतरण्याची आहे। सगळ्यांना समान न्याय आणि समान संधी मिळावी म्हणून लढाई। तुम्ही गावकरी म्हणून मोजक्या 15-20 पुढाऱ्यांचे राजीनामे घेऊन टाका, नवीन ट्रस्टीची निवड करा। बरं ठीक आहे, पुढे काय लिहिले? आक्षेपार्ह काय? हा 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 दोन्ही मेसेज ना। संविधानाची अनुसूची लेण्याद्रीमध्ये लागू आहे। आदिवासी समाजाचे लोक सोडून लेण्याद्रीमध्ये कोणाचाही अधिकार नाही, तरीही आदिवासी भागामध्ये बिगर आदिवासी लोक जाऊन ट्रस्ट स्थापन करून राजे म्हणून बसलेले आहेत। आदिवासी समाज जागा झाला आहे। अनुसूची 5 ची अंमलबजावणी लेण्याद्रीमध्ये होणार आहे, त्यामुळे आदिवासींना विरोध करता येणार नाही। स्वतंत्र गावाला पण विरोध करता येणार नाही। जे विरोध करणार त्याच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल होणार। राहिला विषय चर्चा फक्त इतकीच करा की लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट मध्ये गोळेगाव कर ट्रस्टी म्हणून किती प्रतिनिधी असतील, बाकी चर्चा करू नका, अडचणीत याल। सरळ सरळ आम्हाला आहे ना धमकी दिली जाते। आम्ही कोणी जर एकाने लेण्याद्रीमध्ये तुमचा काय अधिकार नाही त्यांना, हो, आम्ही जर कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्या एका कुटुंबाला त्यांनी टार्गेट केलं जातं। आणि हर्षल जाधव आमच्या समाजाचा आहे, पण ते दुसऱ्या समाजाचे आम्हाला अॅट्रॉसिटीचा दाग दाखवला जातो। आम्ही बोलायचा प्रयत्न केला की आम्हाला मग आमच्यामध्ये काही जण आहेत त्यांना बोलतात की सामाजिक गुन्हेगारांनी यावर बोलू नये। ज्यांनी मला एक सांगा, हर्षल जाधव म्हणतात की आमच्या समाजाचे आहेत आणि मग असं असताना देखील हर्षल जाधव अशा पद्धतीने का वागतात? मग आम्ही त्यांना, तुम्ही जे बोलले की त्यांना मीटिंगला का बोलवलं नाही, मी पण त्या ग्रुपचा सह ऍडमिन आहे। मी त्याला स्वतः मेसेज करून टाकलं की तुमची काय उपस्थिती अनिवार्य आहे, तुम्ही स्वतः मीटिंगला या। त्यांनी आम्हाला काय जबाब दिला, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर एका दमात देतो। जवळजवळ पूर्ण भाईगिरी पद्धतीने आमच्यासोबत चर्चा करतात ते।
आम्ही लय वेळा त्यांच्यासोबत प्रेमाने बोलायचा प्रयत्न करतो, ते आमच्यासोबत धमकी किंवा भाईगिरी टाईप मध्ये बोलायचा प्रयत्न करतात. जे तुम्ही आम्ही आता तुम्हाला ते उपसरपंच आहे म्हणजे निवडून कोणी दिलं? तुम्हीच दिले ना. दिलं, ज्यांनी निवडून दिलं ते आम्हीच. आता आमच्यावर बोलतात. आता तुम्ही मगाशी जो विषय मांडला कचऱ्याचा, त्या ताईंनी मांडला तो, मी त्यांना बोललो की हे काम सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचं आहे. तर ते बोलले तो कचरा वार्ड क्रमांक 4चा आहे, त्यांना उचलायला सांगा. तर मी त्यांना एवढं पण बोललो तो कचरा तुम्ही पुढाकार घ्या, त्याच्यावर अजून त्याची काही चर्चा नाही. म्हणजे ते जबाबदारी सदस्याची उचलायची, ग्रामपंचायतीची नाही. नाही बरं, लेण्याद्री गावामध्ये कोणाचा अधिकार नाही म्हणजे काय दाखवायचं होतं त्यांना? ते आम्हाला नाही माहिती सर. आम्ही बोलायचा प्रयत्न करीत होतो, तर मग आम्हाला लगेच ना त्यांच्या जातीचे कलम आणि ॲट्रॉसिटीचे असे डायरेक्ट मेसेज येतात. मग त्याच्यानंतर आमची तरुण पिढी याच्यावर बोलायला घाबरती, कारण का ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर जवळजवळ सर्वच घाबरून जातात. उभं कोणी पाठीमागे राहत नाही. काय आहे ना इकडं यांताई काय म्हणजे तुम्ही लोक बोलत नव्हते, आता जरा मला वाटतं बोलायला सुरुवात झाली. सर कसं ग्रामस्थ घाबरलेत, म्हणजे घाबरले नाही कुणी, पण फक्त ॲट्रॉसिटीला घाबरतात. कसं लांडगा आला रे आला असा प्रकार गावात चाललाय. म्हणजे कुणी काय बोललं का लांडग्याने झेप घातली का ती ॲट्रॉसिटी दाखल झालीच. आणि आता पण जी ॲट्रॉसिटी दाखल झालीत ना सगळ्या तामाने झालीत. असं तामाणेंनी काय केलं तुमचं? पहिलं तामाणे शंकर तामाणे त्यांच्यावर झाली, परत कविता तामाणे ती पण तामाण्यावर झाली, सदाशिव तामाणे त्यांच्यावर पण झाली. आणि माझ्या मिस्टरांनी ह्या मॅडम जेव्हा हात धरला मारण्यासाठी तर मी पुढे आले. मी त्याला म्हणलं की तुम्ही व्हिडिओ शूटिंग का करता बायकांची, तुम्ही बंद करा व्हिडिओ शूटिंग करायची ना. तर मी त्यांचा हात धरला तर माझे मिस्टर धावले म्हणजे मारायला. तर त्यांनी माझ्या नवऱ्याला पण ॲट्रॉसिटी दाखल करायचं धमकी दिली होती. ती तयारी पण झाली त्यांच्या ॲट्रॉसिटी, म्हणजे आम्ही कुणी त्याला उत्तर द्यायचंच नाही का? मग मला सांग 150-200 ग्रामस्थांमध्ये एका महिलेला मारणं चुकीचं आहे का? बरोबर आहे. एका महिलेचा अपमान इकडे आपण ज्या शिवजन्मभूमीत राहतो, हा ह्या आपण शिवाजी महाराजांची भूमी आणि त्या भूमीत आपण एका स्त्रीला मारणार 200 सगळ्या पुरुषांसमोर त्या महिलेला मारायचं का? एवढा कट करून यायचं का? मी असं लोकांनी इथं ही चूक आहे, बरोबर आहे सांगा ना. आणि शिवाय ह्या जन्म छत्रपती शिवाजी महाराज जन्म झालाय, त्यांची जमातीने किती स्त्रियांना सन्मान दिलाय, आणि तुम्ही त्या स्त्रीला मारायला इथं घेऊन आले. आणि तुम्ही एक सरपंच आहात, तुम्हाला उपसरपंच आहेत, तुम्हाला ते हे पाहिलं तुम्ही. आपण काय गावाचं प्रतिनिधित्व करतोय, काय करतो आपण? प्रतिनिधी पूर्ण गावच हे आलं तरी तुम्ही काहीच बोलू शकत नाही त्याच्यावर. हे असे प्रकार करणार का? एका स्त्रीला मारणं, मी मारलं त्यांना त्यावेळेस, त्यांच्यावर मी हे केलं, त्याच्यावर मी मारलं, त्यांनी माझ्या ॲट्रॉसिटी दाखल करायची, माझ्या नवऱ्याला कामध्ये घेतलं त्यांनी. बोला ना काय प्रकार होता? आमची ग्रामसभा होती त्यावेळेस, मुंबईची पण लोक होती, गावची पण लोक होती. असंच माझ्या शेजारी जो समाज राहतो त्यांच्यात असं म्हणजे गटाराचं वगैरे साफ करण्यावर याच्यावर विकासावरून असे वादवाद होत गेले. तर काही महिलांनी माझा हात धरला मारण्यासाठी. म्हणजे मी ग्रामपंचायत सदस्य आहे का बाबा, नाही का, हिला मारलं म्हणजे शांत बसन, ह्या प्रकाराने माझा त्यांनी हात धरला. पण यांनी माझा हात पकडला आणि माग ओढलं मला. आणि ओढल्याच्या नंतर मग आम्ही निघाल्याच्या नंतर यांच्या मिस्टरांनी पकडायला गेले, म्हणजे नाही का ते मारत, तर त्यांच्याच मिस्टरांना ॲट्रॉसिटी करण्याचा प्रयत्न केला. तुमचं केलं काय? प्रत्येक तामाने तुम्ही ॲट्रॉसिटी दाखल करता का? टार्गेट आहे फक्त तामाने. म्हणजे आताच ग्रामपंचायत आमच्या मासिक तामांनी आतापर्यंत काम केलं ते गावासाठीच केले ना, देवासाठी केले, त्यांनी स्वतःच्या घरासाठी केले का? त्यांचा एक सामाजिक आदिवासी बांधव आहे, तर त्यांनी आपल्या ग्रुपला टाकलं होतं, त्याच ग्रुपला जे आदिवासी आपण मी कळवीत आहे अनुच्छेद, आता ते मला माहित नाही सर, अनुच्छेद 244 हा 5वी अनुसूचित आदिवासी कायदा आहे, ते जाणून घेऊन व 5 जानेवारी 2011 पी.क. 10,376 नियम वाचा, मग पुढे चला, विनाकारण कायदा विसरू नका जय आदिवासी असं टाकलं. त्यावर हर्षलची कमेंट होती, विरोध केल्यावर सगळं लागू होणार, आणि खाली लिहिलंय पळा रानुमाळ. हे तुम्ही बघू शकता सर, बघू जरा इकडे. ही आम्हाला सरळ सरळ धमकी आहे. पळा विरोध केल्यावर सगळं लागू होणार म्हणजे काय? कायदा आहे 5वी 244 5वी अनुसूचित कायदा काय ते जाणून घेऊन. कायद्यानुसार जर काही बोललो, हा सॉरी, आम्ही जर त्यांच्या विरुद्ध काही बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं तुमच्यावर लागू होणार, मग तुम्ही पळा रानुमाळ. काय कायदा हा? हे चुलते ना, आता मग विषय निघाला सदस्य तामाने, हे माझे चुलते आहेत, आता ते इथं नाहीयेत, त्याच्या अनुसार हे आम्हाला आहे ना त्याच्यावर टीका करतात. आता या ग्रुपला मी रिप्लाय देतो तर हे माझ्या पर्सनल टीका करतात अशा. आता सदस्य सांगा, आता जे ॲट्रॉसिटीचा जे वारंवार गुन्हे दाखल करते ते कोण करते? ते एक कुटुंब. कोणतं कुटुंब? मोदी साहेबांचं, जे आपल्याला जास्त वरती माहित नाही. आता तुम्हाला आतापर्यंत तुमच्या ठाकरवाडीमध्ये किती लोकांची लोकसंख्या आहे? कुटुंब किती? भरपूर आहेत, सांगता येणार नाही जास्त.
200-300 वर असेल. 300 पेक्षा जास्त कुटुंब आहेत. हो, ते समाज आमच्या कामाला येतो, आमच्या अर्ध्या जमिनी करतो, त्यांचा ना आमचा काही वाद नाही. हा एकमेव व्यक्ती आहे जो आमच्या दोन्ही समाजामध्ये ना जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतो. कोण? हर्षल जाधव उपसरपंच साहेब, जो त्यांच्या विरुद्ध पोस्ट टाकतो, आमच्या विरुद्ध पोस्ट टाकतो. आम्ही जर काय बोललो ना तर आम्हाला अॅट्रॉसिटीच्या धमक्या दिल्या जातात. आता 200 घरं आहेत बरोबर. 200 घरापैकी अॅट्रॉसिटी किती घरांनी केली आता? एकाच, बाकीच्या घरांनी नाही. कोणाचं घर? ते मोदी साहेबांचं, जे सुलतान केली ती. किती लोकांवर केली त्यांनी आतापर्यंत? काय माहिती? आतापर्यंत तामानेच्या 3 लोकांना केली. शंकर तामाने, कविता तामाने माझी नानी आहे, आणि सदस्य तामाने. अॅट्रॉसिटी फक्त यांच्याच होती का? हा, तामानेच होती. आणि हेच घर करतं का? एकच घर करतं. हे 2 घरांची काही कौटुंबिक वाद दुसरं काही वाद नाही. काय वाद काहीच नाही पर्सनल. बाकी कोणते असं कोणत्या कोणत्याच घरांनी नाही. कोणा अॅट्रॉसिटी वगैरे काय त्यांचा केली? समाज आमच्या कामाला आहे पाठीमागच्या आठवड्यामध्ये. बाकीचा समाज त्यांचं काही म्हणणं नाही. मी एकटं ते मोदे कुटुंब आणि त्यांच्याच घरात सरपंच आहे का? सरपंच त्यांच्या घरातला, आणि आमचा उपसरपंच आमच्या साईडचा आहे, पण त्यांच्या घरात जाऊन बसलाय. तंटा मुख्य अध्यक्ष पण त्यांचाच, एकाच घरात एकाच घरात. अॅट्रॉसिटी लावायचं. हा, आणि जो गुन्हा झाला, त्या दिवशी जो प्रसंग झाला, त्यानंतर अॅट्रॉसिटी जवळजवळ 2 ते 3 दिवसानंतर लागली. आणि सांगायला हाच असं बोला तसं बोला, त्याला बोलता येत नाही, प्रोत्साहन त्याचं. त्यांच्यामध्ये जास्त करून आहे ना मेसेज ग्रुपला फॉरवर्ड केले जातात, आणि आमचं गाव काय करतं, जे वाचतं तेच बोलत जातं. आणि यांनी सरळ सरळ धमकी दिल्यामुळं आमच्या गावातला एक पण व्यक्ती त्याच्यावर कमेंट करत नाही, रिप्लाय करत नाही. जे वाचतं तेच खरं समजून पुढे चालत राहतं. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही. तर या निमित्ताने पाहू शकतो का आपण काही तरुणांची आणि काही महिलांची सुद्धा या ठिकाणी त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांनी आपल्याला दाखवलेला आहे गोळेगावचा. त्याच्यामध्ये हर्षल जाधव हे जे उपसरपंच आहे त्याच्यामध्ये तर थेट अॅट्रॉसिटीच्या धमक्या देताना आपल्याला दिसून येत आहे. नक्की तो मेसेज त्यांनीच केलेला आहे का कसं आहे आपण त्यांना विचारणा करणार आहे. त्यांनी अनेक आदिवासीचे कलम वगैरे हे सांगितलेलं आहे, नक्की काय आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि सर्वात भयानक अशी बाबा अशी आहे, इथले ग्रामस्थ एकदम भीतीच्या छायेमध्ये आहेत, कुणीही खुलेपणाने बोलत नाही. बाकी पाठीमागून चर्चा अॅट्रॉसिटी बद्दल भरपूर होत आहेत. तर या लोकांनी अशी आपल्याला माहिती दिली की जे मोदे कुटुंब आहे 200 घरापैकी एकमेव मोदे कुटुंब आहे, त्यांनीच आजपर्यंत अॅट्रॉसिटीचे गुन्हे इथल्या लोकांवर केलेले आहे. मग अन्याय फक्त त्या कुटुंबावर होतो का, इतरांवर का होत नाही असा देखील प्रश्न निर्माण होतोय. आणि जर एक कुटुंबच जर वारंवार अॅट्रॉसिटीचा जर गुन्हे दाखल करत असेल तर पोलीस विभागाने सुद्धा याच्यामध्ये नीट कोणावर गुन्हे दाखल करण्यापूर्वी सखोल चौकशी करण्याची गरज आहे. आपण म्हणत नाही की अॅट्रॉसिटी कायदा चुकीचा आहे, परंतु या अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर जर होत असेल तर इतर जी मागासवर्गीय समाज आहे त्यांच्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांकडे सुद्धा संशयाच्या नजरेने पाहिलं जाणार आहे. तरी DYSP साहेब तपास अधिकारी आहे, त्यांनी सखोल चौकशी केली पाहिजे. आणि अॅट्रॉसिटी कलमामध्ये असं पण आहे, जर कुणावर जर एखादा खोटी अॅट्रॉसिटी करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतोय. तर DYSP साहेबांना आमची अशी विनंती आहे, जर अॅट्रॉसिटी कायद्याचा समजा वापर झाला असेल म्हणजे खरोखर अॅट्रॉसिटी झाली असेल तर 100% कारवाई करा. परंतु जर या गोष्टीमध्ये जर कायद्याचा गैरवापर झाला असेल तर ज्या कोणी अॅट्रॉसिटी केली त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई ही झाली पाहिजे. जुन्नर टाइम्स, गोळेगाव, जुन्नर.